बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी पुण्यात एनएसयूआय आणि अभाविपचा वाद टोकाला गेलाय। एनएसयूआयचा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेवर आरोप करण्यात आलाय। मुलीला कोंडून ठेवल्याचा काँग्रेसचा आरोप आहे। विद्यार्थ्यांना मारहाण केल्याचा एनएसयूआयचा आरोप आहे। छात्रों की गुंज या कार्यक्रमासाठी जाणाऱ्या मुलीने मीडियाला बाईट दिल्याने अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून मुलीला कोंडून ठेवल्याचा आता काँग्रेसचा हा गंभीर असा आरोप आहे। पुण्यातील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये एका मुलीने अनाथ विद्यार्थ्यांची फी परत मिळत नाही आणि हे प्रश्न विचारायचे आहेत असं माध्यमांना सांगितलं होतं। रात्रीच्या वेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या काही कार्यकर्त्यांनी हॉस्टेलमध्ये त्या मुलीला कोंडून ठेवले होते असा आरोप काँग्रेसने केलाय। तुमची फीस परत मिळाली आहे असे व्हिडिओ बनवून द्यावेत असा आग्रह करण्यात आल्याचा आरोप आहे। मोठा गदारोळ झालाय। मुलीला कोंडून ठेवल्याचा काँग्रेसने आरोप केला। पुण्यातील राड्यावर हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रतिक्रिया दिल्या। अभाविपच्या गुंडगिरीचा प्रकार अत्यंत गंभीर आणि संतापजनक आहे। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या संदर्भातली प्रतिक्रिया दिली। विद्यार्थ्यांना मारहाण, विद्यार्थिनींना खोलीत डांबून ठेवणं संतापजनक आहे। विद्यार्थ्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणण्याचा अधिकार अभाविपच्या गुंडांना कुणी दिला असा थेट सवाल हर्षवर्धन सपकाळ यांनी उपस्थित केला। तर गुंडगिरीसमोर काँग्रेस कधीही झुकणार नाही असा इशारा सुद्धा हर्षवर्धन सपकाळ यांनी यावेळी दिला। पुण्यात एनएसयूआयच्या या आंदोलनादरम्यान अभाविपचा राडा पाहायला मिळाला। कारण आपण पाहतोय की अभाविपच्या गुंडगिरीचा प्रकार असं हर्षवर्धन सपकाळ यांनी टीका केली आहे। गुंडगिरीसमोर काँग्रेस कधीही झुकणार नाही असं सुद्धा हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं। मोठी बातमी समोर येते। मंचरमधील दूध भेसळाचा नेमका आका कोण हा प्रश्न उपस्थित होतोय। पुणे जिल्ह्यातील मंचर दूध भेसळ प्रकरणात कारवाई न करण्यासाठी तुकाराम मुंढेंवर कोणाचा दबाव हा प्रश्न आता उपस्थित होतोय। सुशांत हिंगे या राज्यातील दूध माफिया आहेत। सुशांत हिंगे यांच्याच पुढाकाराने राज्यभरात भेसळयुक्त दुधाचं वितरण केलं जातं। त्यामुळे सुशांत हिंगे यांचा पॉलिटिकल आका कोण आहे हा प्रश्न आता उपस्थित होतोय। सुशांत हिंगे ज्या डेअरींना दूध भेसळ करायचा त्यामध्ये पॉलिटिकल लोकांची पार्टनरशिप असल्याची सुद्धा आता सूत्रांची माहिती आहे। मंचर परिसरात ज्या डेअरींना भेसळयुक्त दूध वितरण करण्यात आलं त्यांची नावे पोलिसांनी एफडीएला दिली। मात्र यावर प्रकरणात अद्याप सुद्धा कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही। त्यामुळे दूध भेसळ करणाऱ्यांच्यावर कारवाई कधी होणार हा सवाल आता यामुळे उपस्थित होतोय। पार्थ पवार यांनी शरद पवारांची भेट घेण्यात गैर काय? खासदार सुनील तटकरे यांनी या भेटीवरती आता प्रतिक्रिया दिली। दोघांमध्ये कौटुंबिक नातं आहे, भेटीत काही वावगं वाटण्याचं कारण नाही असं तटकरेंनी म्हटलंय। पार्थ पवारांनी शरद पवार साहेबांना भेटणं एक कौटुंबिक नातं आहे ना। राजकारणामध्ये पवारसाहेब या देशाच्या राजकारणात 6 दशकं स्वतःची भूमिका बजावली। देशातल्या मोठ्या राजकारणांच्या मध्ये त्यांचा नाव येतो। किंबहुना सर्वाधिक काळ सतत विधानसभा, विधान परिषद, लोकसभा, राज्यसभा 4 सभागृहामध्ये जाणारे या देशामध्ये ते इतका काळ अनबिटन राहणारे ते एकटेच आहेत। साहेबच आहेत। त्यावेळेला फार भेटायला गेला असेल तर ते कौटुंबिक असू शकतं आणि त्याच्यात वावगं वाटण्याचं काही कारण नाही। बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी। मनसे नेते अमित ठाकरे नाशिकमध्ये दाखल झालेत। वेगवेगळ्या महाविद्यालयात जाऊन अमित ठाकरे जनतेसोबत संवाद साधणार आहेत। शहरातील विविध महाविद्यालयांना भेट देत ते विद्यार्थ्यांसोबत संवाद साधणार आहेत आणि मनविसे सभासद आणि नोंदणीचा सुद्धा अमित ठाकरे आजच्या या भेटीमध्ये आढावा घेणार आहेत। तर यासाठीच मनसे नेते अमित ठाकरे आज नाशिकमध्ये दाखल झालेले आहेत आणि यावेळी ते वेगवेगळ्या महाविद्यालयांमध्ये जाऊन जेएनसी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधणार असल्याची माहिती मिळतेय। त्याचप्रमाणे मनविसे सभासद आणि नोंदणीचा सुद्धा ते आढावा घेणार आहेत। पुण्यातील एनएसयूआय आणि अभाविपचा राडा झालाय। काँग्रेसचे 2 कार्यकर्ते यामध्ये जखमी झाले। जखमींवर पुण्यातील संचेती रुग्णालयात उपचार सुरू आहेत। काँग्रेस नेत्यांनी यावेळी जखमींची भेट घेतली। पुण्यात एनएसयूआय आणि अभाविपचा राडा पाहायला मिळालाय। काँग्रेसचे 2 कार्यकर्ते जखमी झाले। जखमींवर पुण्यातील संचेती रुग्णालयात उपचार सुरू आहेत। काँग्रेस नेत्यांनी जखमींची भेट घेतली। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी बालाजी पोद्दार आपल्या सोबत जोडले। बालाजी, आपण पाहतोय की राहुल गांधींचा आज पुण्यामध्ये दौरा आहे।
अभाविप आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये जे काही घडामोडी सुरू आहेत आपण पाहतोय NSUI मध्ये वाद झालाय आणि यावेळी एका मुलीला डांबून ठेवल्याचा सुद्धा आरोप काँग्रेसने केलाय। आज सुद्धा दिवसभरात पुण्यामध्ये बऱ्याच घडामोडी घडणार आहेत। काय नेमकं घडू शकतं पुण्यामध्ये आणि काय आतापर्यंतचे ताजे अपडेट आहेत? कारण नक्कीच राहुल गांधी यांचा आज कार्यक्रम आहे, त्यासाठीचं कॅम्पेन जे आहे ते COP कॉलेजमध्ये करण्यात येत होतं आणि त्याच वेळेस एका विद्यार्थिनीने माध्यमाला बाईट दिली आणि त्या बाईट नंतर दुसऱ्या दिवशी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते त्या विद्यार्थिनीला डांबून ठेवून तिच्याकडून बळजबरी जो आहे तो कॉलेजकडूनचा व्हिडिओ तयार करून घेतल्याचा आरोप जो आहे तो काँग्रेसने केलेला आहे आणि त्यासाठी काल रात्री जे आहे ते मोठ्या प्रमाणात काँग्रेस कार्यकर्ते आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते COP कॉलेजमध्ये जमा झाले। मोठा राडा झाला, त्यानंतर 2 कार्यकर्ते जखमी सुद्धा झाले, ज्यांच्या संचेती रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। त्यानंतर मात्र आता काँग्रेसच्याच कार्यकर्त्यांवरती जे आहे ते शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर आज जे राहुल गांधी येत आहेत त्यासाठी मोठी पोलीस सुरक्षा व्यवस्था जी आहे ती शहरात पाहायला मिळते। राहुल गांधी जे आहेत ते महाराष्ट्रातले पेपरफुटी प्रकरण असेल, महाराष्ट्रातल्या महिलांचे प्रश्न असतील, ते सगळे या विद्यार्थी की गुंज या कार्यक्रमामध्ये आता आपल्या समोर मांडणार आहेत। त्याचबरोबर विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत। खास करून सावित्रीबाई फुले पुण्याला सावित्रीबाई फुलेचा मोठा इतिहास आहे, त्यामुळे फक्त मुलींशी जे आहे ते हा सगळा संवाद आहे आणि त्याची तयारी जी आहे ती गेल्या 8 दिवसापासून काँग्रेसचे सगळे राज्यातले नेते जे आहेत ते ठाण मांडून इथे बसलेले होते, प्रमुख नेते बसलेले होते। ते सगळी तयारी सुरू असतानाच COP मधला मोठा राडा झालाय आणि त्यामुळे कालपासून हा कार्यक्रम खरं तर मोठ्या प्रमाणात चर्चेत आलेला आहे। अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून आरोप करण्यात आलेला आहे की मॅनिप्युलेट करून या विद्यार्थीला माध्यमांना बोलण्यास सांगण्यात आलं आणि त्या विद्यार्थिनीने सुद्धा एक व्हिडिओ जो आता सध्या प्रसारित झालाय, त्यामुळे नेमकं यात काय घडलं याचा तपास पोलीस करतायत। मात्र अशा पद्धतीने राहुल गांधी यांच्या कार्यक्रमाच्या अगोदरच भाजप आणि काँग्रेसमध्ये मोठा वाद पाहायला मिळतोय आणि राहुल गांधींचा 5 वाजता जो कार्यक्रम आहे त्याच वेळी भाजपाकडून सुद्धा सामूहिक वंदे मातरमचं आंदोलन, वंदे मातरम म्हणून आंदोलन करण्याचं नियोजन करण्यात आलेलं आहे। त्यामुळे राहुल गांधींच्या या सगळ्या कार्यक्रमावर आता वादविवाद पाहायला मिळत आहेत आणि राजकीय आरोप प्रत्यारोपही होत आहेत। मात्र आज राहुल गांधी महाराष्ट्रात येऊन काय बोलणार, महाराष्ट्रातल्या नीट पेपरफुटी प्रकरणी काय चर्चा विद्यार्थ्यांशी करणार, महाराष्ट्रातल्या महिलांचे काय प्रश्न ते ऐकून घेणार हे पाहणं महत्वाचं आहे। यासाठी तब्बल 42,000 मुलीने जे आहे ते रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि त्याचबरोबर हे रजिस्ट्रेशन शेवटच्या क्षणापर्यंत खुलं राहणार असल्याचं काँग्रेसनं सांगितलेलं आहे। भाजपाकडून मात्र यावरती टीका करण्यात आलेली असून काँग्रेसच्या संस्थेतल्या विद्यार्थिनीच आणल्या जात असल्याचं म्हटलं गेलंय। मात्र या सगळ्यामुळे जो आहे तो मोठा जो राडा झाला COP कॉलेजमध्ये, त्यामुळे आता हा राजकीय छात्रके गुंज कार्यक्रमाला जे आहे ते लक्ष लागलेलं आहे आणि आज दुपारी 2 वाजता राहुल गांधी साधारण पुण्यात दाखल होतील आणि त्यानंतर 5 वाजता ते विद्यार्थ्यांशी संवाद साधतील। नक्कीच बालाजी, विद्यार्थ्यांशी राहुल गांधी आज संवाद साधणार आहेत। मात्र यात आधीच बऱ्याच घडामोडी घडलेल्या आहेत, बरेच आरोप प्रत्यारोप आपण पाहतोय, राज्यभरात त्याचे पडसाद उमटत आहेत। अगदी विजय वडेट्टीवार, हर्षवर्धन सपकाळ यांनी सुद्धा टीका केली। अभाविपच्या माध्यमातून या संदर्भातली काही प्रतिक्रिया आली का? कारण एका खोलीत विद्यार्थिनीला डांबून ठेवल्याचा संतापजनक प्रकार घडल्याचा तसे आरोप सुद्धा सर्रास झाले। कारण अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून सांगण्यात आलेलं आहे की या विद्यार्थिनीला काँग्रेसवाल्यांनी मॅनिप्युलेट केलं आणि काल माध्यमाला बोलण्यास सांगितलं। मात्र तिची जी वस्तुस्थिती आहे ती मात्र वेगळी होती आणि त्यासाठीचा जो व्हिडिओ आहे तो कॉलेजकडूनच सांगण्यात आला की नेमकी वस्तुस्थिती काय, तू किती फी भरली, त्याचे 2 वर्षाचे किती पैसे होते आणि तुला काय या सगळ्या सुखसुविधा मिळाल्या, याचा व्हिडिओ ऐच्छिक म्हणजे इच्छा असेल तर करून द्यावा असं कॉलेजच्या विद्यापीठाकडून सांगण्यात आलेलं होतं। मात्र त्यानंतर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे काही कार्यकर्ते जे आहेत ते या हॉस्टेलमध्ये गेले, तिथं हा व्हिडिओ बनवला असा आरोप आहे। मात्र हे सगळे आरोप जे आहेत ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने फेटाळलेले आहेत। यांना कुठलाही राजकीय प्रतिसाद किंवा विद्यार्थ्यांच्या प्रश्नाचा प्रतिसाद भेटत नाही। त्यामुळे अशा पद्धतीने विद्यार्थ्यांवर दबाव आणून बाईट देऊन आपल्या कार्यक्रमाची जाहिरात करण्याचा प्रयत्न काँग्रेस करते आणि त्याला आम्ही विरोध केलेला आहे आणि वस्तुस्थिती मांडलेली आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न आहे असे आरोप प्रत्यारोप जे आहेत ते दोन्हीकडून झालेले आहेत आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने मात्र ही विद्यार्थिनी जी आहे तिला आम्ही कुठलंही डांबून ठेवलेलं नाही, मात्र तिची जी इच्छा होती की खरी वस्तुस्थिती काय ती आम्ही मांडण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यानंतर
NSYच्याच कार्यकर्त्यांनी आमच्यावरती हल्ले केले, आमच्यावरती गोंधळ घालण्यासाठी अनेक कार्यकर्ते कॉलेजमध्ये घेऊन आले असा आरोप जो आहे तो अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केल्याचं पाहायला मिळते. करण नक्कीच बालाजी, खूप खूप धन्यवाद या महत्वपूर्ण अशा माहितीसाठी. लोकशाही मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट पाहायला मिळाला. जुहू चौपाटीवरील कचरा साफ करण्याचं काम वेगानं सुरू आहे. जुहू चौपाटीवरील बराच कचरा साफ करणार आहे. लवकरच स्वच्छ समुद्र किनारा आता पाहायला मिळणार आहे. लोकशाही मराठीचा सलग 41 दिवस रिअलिटी चेक. समुद्रात कुणीही कचरा टाकू नये यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी मुंबई पालिकेला बोर्ड लावण्याचं आवाहन केलं होतं. मात्र पालिकेने असं कुठलंही बोर्ड लावलेलं नाही. तसेच नागरिक पूजेचं साहित्य समुद्रात टाकत असल्याचं समोर आलं. त्यातील आढावा घेतलाय आणि नागरिकांशी संवाद साधलाय लोकशाहीच्या प्रतिनिधी स्नेहा जाधव. लोकशाही मराठीकडून दररोज जुहू चौपाटीचा रिअलिटी चेक करण्यात येत असतो. खरं तर आज 41वा दिवस आहे. कालपासूनच जुहू चौपाटीची परिस्थिती काहीशी बदललेली पाहायला मिळते. महानगरपालिकेकडून जुहू चौपाटी स्वच्छ करण्याचं जे काम सुरू आहे त्याला काहीसा वेग आलेला पाहायला मिळत आहे. परंतु हेच जर काम सातत्याने सुरू राहिलं तरच संपूर्ण जुहू चौपाटी स्वच्छ पाहायला मिळेल. एकंदरीतच काल सिद्धेश कदम यांनी देखील महानगरपालिकेत भेट दिलेली होती. त्यांचं त्यावेळी असं म्हणणं होतं की महानगरपालिकेकडून जुहू चौपाटीचं आत्मपरीक्षण करायला पाहिजे, कारण जुहू चौपाटीचा समुद्रकिनारा प्रचंड अरुंद असा समुद्रकिनारा आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती मॅनपॉवरची गरज आहे, तसंच यंत्रणांची मोठी गरज आहे. त्याचं आत्मपरीक्षण महानगरपालिकेकडून करण्यात यायला पाहिजे. तसंच मुंबईकरांनी देखील या ठिकाणी कचरा टाकू नये असं देखील सिद्धेश कदम यांचं म्हणणं होतं. एकंदरीत जर पाहिलं तर गेल्या काही दिवसांपासून जो रिअलिटी चेक करण्यात येते त्यामध्ये जर पाहिलं तर संपूर्ण जुहू चौपाटीवरती कचऱ्याचं साम्राज्य पसरलेलं होतं. परंतु दररोज लोकशाही मराठीकडून जो रिअलिटी चेक करण्यात येतोय त्यामध्ये जर आता पाहिलं तर याच कामाला, महानगरपालिकेच्या कामाला काहीसा वेग आलेला पाहायला मिळते. परंतु हे जे काम आहे महानगरपालिकेने करण्यात येते त्याला सातत्याने अशाच वेगाने काम करण्यात यायला पाहिजे. जी यंत्रणा या ठिकाणी काम करते, मॅन पॉवर काम करते, आणखी यंत्रणा वाढवण्यात देखील यायला पाहिजे. तसंच हे काम दररोज आठवडाभर जरी डे नाईट काम केलं तरी देखील हा कचरा संपूर्ण स्वच्छ होऊ शकतो आणि जुहू चौपाटी संपूर्ण स्वच्छ पाहायला मिळू शकते. मुंबईकरांसाठी देखील ही आनंदाची खरं तर बातमी ठरू शकते, कारण पर्यटक मोठ्या प्रमाणावरती जुहू चौपाटीवरती येत असतात आणि त्यांना देखील जुहू चौपाटी स्वच्छ सुंदर पाहायची असते. त्या अनुषंगाने देखील महानगरपालिकेने या संदर्भात पावलं उचलायला पाहिजेत. व्हिडिओ जर्नलिस्ट विनीत पेडणेकर सह स्नेहा जाधव, लोकशाही मराठी, मुंबई. काय झालं, भरती उठी सगळं अवलंबून असतं. भरती येते त्यामुळे आता पावसामुळे कसं समुद्र जास्त हे असं भरतीला जास्त फ्लो असतो त्यामुळे ते कचरा फेकतो बाहेर. आता पाऊस झाल्यानंतर कचरा कमी होईल ऑटोमॅटिक, तो फेकायचा कमी होणार बाहेर फेकायचा. पण आता परत आज बघितलं सगळं विसर्जन चालू आहे. फुलं सगळे काल फेकले फुलं आज परत येतात इकडे, त्यामुळे चुकीचं आहे सगळ्यात. ये तो हर मानसून में कचरा आता है, वो समंदर में जो भी कचरे फेंकते हैं वो सब समंदर हमको वापस दे देता है, तो पूरा कचरा भर जाता है. प्लास्टिक का कारपेट हो जाता है, इतना गंदा हो जाता है, चलने की जगह नहीं रहती है. लेकिन ये जो क्लीनर्स हैं बहुत अच्छा काम करते हैं. सुबह मैं देखता हूँ, मैं तो यहीं रहता हूँ बीच पे सामने देखता हूँ, 4:30 बजे से आ जाते हैं सुबह और अच्छा काम करते हैं. लेकिन कितना काम करेंगे, जितना करते हैं उतना और कचरा आता है. अभी थोड़ा मानसून का प्रेशर कम हुआ है और समंदर से कचरा कम आने लगा है तो उनका भी अच्छा हो रहा है. लेकिन ये फिर कलेक्ट करके कहाँ डालते हैं, फिर उसका क्या करते हैं वो हमको नहीं मालूम है. वो इम्पोर्टेंट है क्योंकि उसका डिस्पोजल इज़ इम्पोर्टेंट. वो फिर से वापस फेंकेंगे तो वापस आ जाएगा. इसलिए ये सायकल है, उसको ब्रेक करना चाहिए. आणि इथे कोई लक्ष देतं नाही. BMC पण किती दिवसपर्यंत इथे साफ नाही करते. इथे तर आज जुहूचे सगळे असोसिएशनचे वर्कर्स वगैरे पण आहे, म्युन्सिपाल्टीचे ते लोक करते. आज तुम्ही बघू शकता की ते कचरा काफी साफ केलेला आहे. नाहीतर मी मधी 2-3 वेळा आलो होतं तर तिथूनच परत गेलो, कारण तिथे वॉक करायलासाठी पण येऊ नाही शकते अशी हालत आहे. याच्यावर सर्वात जास्त इकडचे नगरसेवकांनी ध्यान द्यायला पाहिजे. इकडचे आमचे ते MLA आहे अमित साटम, ते तर ध्यान देते, पण हे काम नगरसेवकाचे आहे, ते लोक सगळ्यांनी हे बघायला पाहिजे. हो नक्कीच, आम्ही पण दररोज म्हणजे आठवड्यातून 2दा तरी जुहूला फिरायला येतो. एकदा तर बघितलं तर हे काय किती घाण, पूर्ण कचऱ्याचं साम्राज्य. जिकडे एकदा तर आम्हाला जी माती जी होती ती पण इतकी म्हणजे काळी आणि त्याच्यात एकदम घाण. म्हटलं असा कसा, कारण आम्ही जुहू बघितलेला आहे सुंदर स्वच्छ
आणि एकदम म्हणजे मनाला शांत करणारा. आम्ही पण फिरताना आम्हाला आनंद यायला पाहिजे, उत्साह यायला पाहिजे. पण हे बघून आम्हाला असं वाटायचं की अरे काय यायचं. आणि माझी मुलगी, मी तिला म्हटलं चल जुहूला. नाही म्हणे, तिथं खूप घाण असते. आमची म्हणजे घरी पाहुणे आले, त्यांना म्हटलं चला जुहूला बघून येऊ. नाही म्हणे, आजी जाऊ नका, खूप घाण आहे, एकदम कचरा आहे. कारण आम्ही फोटो काढलेले होते, तिने ते नक्की बघितले आमच्या मोबाईलमध्ये. अमरावतीच्या डोमा शाळेतील भूतबाधा अफवा प्रकरणी तब्बल 22 दिवसानंतरही वसतिगृहाचे विद्यार्थी परतले नाहीत. विद्यार्थ्यांनी भीती न बाळगता वसतिगृहामध्ये यावं, आदिवासी विभागाने विद्यार्थ्यांना हे आवाहन केलं. अमरावती जिल्ह्यातील मेळघाटातील डोमा येथील आदिवासी आश्रमशाळेत काही मुली अचानक रडणे, अचानक हसणे, स्तब्ध राहणे असे वाटायला लागले. मात्र या मुलींना भूतबाधा झाल्याची अफवा पसरल्याने वसतिगृहातील सर्व मुलामुलींनी घरी पलायन केले. आज या घटनेला तब्बल 22 दिवस झाले तरी सुद्धा अजूनही 500 विद्यार्थी परतले नाहीत. या ठिकाणी कुठलेही भूत नसून केवळ अफवा आहे. त्यामुळे विद्यार्थिनींनी वसतिगृहामध्ये यावं, जेणेकरून त्यांचं शैक्षणिक नुकसान होणार नाही, तसं आवाहन सुद्धा आदिवासी विभागानं. आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येते. उद्योगांच्या CSRवर राज्य सरकार आता नियंत्रण ठेवणार आहे. निधीचा गैरवापर रोखण्यासाठी सरकारी नियंत्रण आणण्याच्या हालचाली सुरू आहेत. CSR प्राधिकरण स्थापन करण्याचा राज्य सरकारचा निर्णय. देशातील एकूण खर्चापैकी जवळपास निम्मा म्हणजे 46% वाटा हा महाराष्ट्राचा आहे. राज्य सरकारकडून आता या महत्वाच्या हालचाली सुरू आहेत. CSR प्राधिकरण स्थापन करण्याचा आता सरकारचा निर्णय असणार आहे. एकूण खर्चापैकी निम्मा म्हणजे 46% वाटा हा महाराष्ट्राचा आहे. बातमी कोल्हापुरातून आहे. कोल्हापुरातल्या रंकाळा परिसरात अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली आहे. 250हून अधिक हातगाड्या हटवल्यात. काही हातगाड्या मनपाच्या पथकाकडून जप्त करण्यात आल्या. काही हातगाड्या मनपाच्या अतिक्रमण हटाव मोहिमेतून रंकाळा परिसरात अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आल्या. काही हातगाड्या मनपाच्या अधिकाऱ्यांकडून जप्त करण्यात आल्या. घाटकोपर आणि चांदिवलीतील दरड दुर्घटना प्रकरणी दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत 8 जणांचा मृत्यू झाला. मृतांच्या कुटुंबांना 4 लाख रुपयांचा सहायता निधी देण्यात आला आहे. शासनातर्फे 4 लाख रुपयांचा सहायता निधी सुपूर्द करण्यात. आमदार दिलीप लांडेंच्या हस्ते सहायता निधीचं पत्र देण्यात आलंय. 12 ऑगस्टला पहाटे घाटकोपर आणि चांदिवलीच्या मध्यावर असलेल्या अशोकनगरवर दरड कोसळून 8 जणांना आपले प्राण गमवावे लागले होते. यात मोहम्मद समीर, कमल हसन अन्सारी, शाहील हुसेन अब्दुल कादर, मोहम्मद आरिफ शेख, मर्जिना आरिफ शेख, मन्नत आरिफ शेख, अवान आरिफ शेख, विकीत रमेश यादव, सद्दाम हुसेन खान, वाजिद अली अशी मैदानची नाव आहेत. या मृतकांच्या कुटुंबांना आज शासनाच्या वतीनं 4 लाख रुपयांचा सहायता निधी देण्यात आला. आता बातमी नाशिकमधून आहे. नाशिकमधून आणखी एका भोंदूबाबाला अटक करण्यात आली. लग्न जमवण्याचं आमिष दाखवून अघोरी पूजा केल्याचा आरोप आहे. पीडित महिलेकडून 77,000 रुपये उकळल्याचा आरोप आहे. भोंदू खंडागळे आणि त्याचा साथीदार जितू पवार दोघांनाही अटक करण्यात आली. खरात प्रकरणानंतर नाशिकमधील भोंदूगिरीचा 12वा गुन्हा दाखल करण्यात आला. राज्यातील भोंदूगिरीच्या गुन्ह्यांपैकी सुमारे 15% गुन्हे नाशिकमध्ये असल्याचा अंनिस झाला. बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी पाहूयात. कोल्हापुरात सत्ताधारी नगरसेविकेचा विनयभंग झाल्याचा प्रकार उघडकीस आलाय. नगरसेविकेची जुना राजवाडा पोलीस ठाण्यात तक्रार. सामाजिक कार्यकर्ता तानाजी जाधव विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. प्रभागातील कचरा प्रश्नावरून वारंवार अश्लील शिवीगाळ, धमकी दिल्याचा तक्रारीत उल्लेख करण्यात आलाय. रात्रीच्या वेळेस कचऱ्याचे ढीग पाहण्यासाठी माझ्यासोबत चल, अन्यथा माझ्यासोबत फोटो काढ असा आग्रह धरल्याचा देखील तक्रारीत उल्लेख करण्यात आलाय. सत्ताधारी नगरसेविकेच्या विनयभंग तक्रारीमुळे कोल्हापुरात खळबळ उडाली आहे. तर कोल्हापुरात सत्ताधारी नगरसेविकेचा विनयभंग प्रकरण आणि नगरसेविकेची जुना राजवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. सामाजिक कार्यकर्ता तानाजी जाधव विरोधात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. रात्रीच्या वेळेस कचऱ्याचे ढीग पाहण्यासाठी माझ्यासोबत चल असा आग्रह नगरसेविकेस करण्यात येत होता. तर या संदर्भात सामाजिक कार्यकर्ता तानाजी जाधव विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
चंद्रपुरात पावसाचा खंड आहे आणि पिकांची वाढ यामुळे खुंटली आहे. सोयाबीन पिकावर रोगांचा प्रकोप पाहायला मिळतोय. मुसळधार पाऊस न आल्यास यंदाचा हंगाम हातून जाण्याची भीती शेतकरी व्यक्त करतायत आणि पुन्हा एकदा शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागलेत. राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमामध्ये पैशाची उधळण, नवनाथ बन यांनी ही टीका केली. राहुल गांधींचा कार्यक्रम पैशांची गुंज कार्यक्रम आहे असं नवनाथ बन यांनी म्हटलं. छात्रों की गुंज हा पैशांची गुंज हा कार्यक्रम असल्याचं नवनाथ बन यांनी म्हटलं. तर या कार्यक्रमावर 9 ते 10 कोटी खर्च होत आहेत. कार्यक्रमासाठी एका इन्फ्लुएन्सरला तब्बल 30 ते 35 हजारांचं आमिष दाखवण्यात आलंय. काँग्रेसच्या कार्यक्रमाची चौकशी करावी, चौकशीसाठी SIT नेमा अशी माहिती आता नवनाथ बन यांनी. तर पुण्यात NSUI आणि अभाविपचा राडा झालाय. काँग्रेसचे 2 कार्यकर्ते यामध्ये जखमी झालेत. तर जखमी कार्यकर्त्यांवर पुण्यातील संचेती रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. काँग्रेस नेत्यांनी या जखमींची भेट सुद्धा घेतली आहे. त्याची सुद्धा दृश्य आपल्याकडे आले. जखमींवरती पुण्यातील शिवाजीनगरमधील संचेती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पुण्यात NSUI आणि अभाविपचा राडा झाला आणि यावेळी काँग्रेसचे 2 कार्यकर्ते जखमी झालेत. जखमींची काँग्रेस नेत्यांनी भेट घेतलेली आहे. त्या ठिकाणची दृश्य आपण पाहतोय. विश्वजित कदम हे सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित आहेत. काँग्रेस कार्यकर्त्यांची, जखमी कार्यकर्त्यांची आता काँग्रेसच्या नेत्यांनी भेट घेतली. जखमीवर पुण्यातील संचेती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काँग्रेसच्या पेड पॉलिटिक्स मॉडेलचा पर्दाफाश करणार भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी ट्विट करत हा इशारा दिलाय. सकाळी 10 वाजता पोलखोल करणार असं नवनाथ बन यांनी म्हटलंय. राहुल गांधींची मोहब्बत की दुकान नाही तर पैसो की दुकान असल्याचा आरोप केलाय. करोडोंची उधळपट्टी कोण करते असा याचा पोलखोल करणार असं ट्विट आता नवनाथ बन यांनी केलं. काँग्रेसच्या पेड पॉलिटिक्स मॉडेलचा सर्वात मोठा पर्दाफाश आज सकाळी 10 वाजता. राहुल गांधींची मोहब्बत की दुकान नाही तर पैसो की दुकान नेमकी कशी आहे, करोडोंची उधळपट्टी कोण करते, अशा प्रकारची आता एक इशारा देणारी पोस्ट भाजपचे नेते नवनाथ बन यांनी ट्विट करत हा आता इशारा दिला. तर 10 वाजता या सर्व घडामोडींची पोलखोल करणार असा इशारा सुद्धा यावेळी नवनाथ बन यांनी दिला. त्यामुळे नवनाथ बन आता नेमकं काय बोलतात, काय भूमिका असते, कुठल्या महत्वाच्या मुद्द्यांची पोलखोल करतात हे पाहणं अत्यंत महत्वाचं आहे. राहुल गांधींचा 7 तास ठिय्या आणि पॅलेट प्रकरणात FIR करण्यात आलाय. राहुल गांधी यांच्या आग्रहामुळे साहिलला न्याय मिळालाय. खासदार बळवंत वानखेडे यांनी हा घणाघात केला. माझ्यावर घराणेशाहीचा आरोप करणं हास्यास्पद आहे असं तटकरेंनी म्हटलं. रामदास कदमांच्या आरोपांवर आता तटकरेंनी प्रतिक्रिया दिली. त्यामागे काय कारण आहे ते त्यांनाच माहिती. माझे अनेकांशी राजकीय वाद जरूर झाले असतील, कोणाचं व्यक्तिगत नुकसान केलं नाही असं तटकरेंनी. पुण्यातील अभाविप आणि काँग्रेसमधील राडा प्रकरणी पुणे पोलिसांकडून विद्यार्थ्यांवरती लाठीचार्ज करण्यात आलाय. पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जचा व्हिडिओ आता लोकशाही मराठीच्या हाती लागलाय. राहुल गांधींचा हा दौरा आहे. पोलिसांचा एवढे तगडा बंदोबस्त पाहायला मिळतोय. राहुल गांधींच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी तब्बल 500 पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी 700 वाहतूक पोलीस सुद्धा तैनात करण्यात आले. त्यामुळे राहुल गांधी यांच्या दौऱ्यादरम्यान आता पोलिसांचा तगडा बंदोबस्त पाहायला मिळतोय. कायदा आणि सुव्यवस्थेचा विचार करून सुरक्षेच्या मुद्द्यावरून आता तगडा पोलीस बंदोबस्त पाहायला मिळतोय. कार्यक्रमा ठिकाणी 500 पोलिसांचा बंदोबस्त पाहायला मिळतोय. त्या लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.